गणपती बाप्पा मोरया मोरया। नमस्कार, जय शिवराय मित्रांनो। जय शिवराय जय शिवराय। तर आज आपण लालबागचं दर्शन करणार आहोत। लालबाग आणि त्याच्या आजूबाजूच्या सर्व गणेश मंडळाचा आपण गणपती पाहणार आहोत। तर आपले सर्व मित्रमंडळी जमा झालेत। तर आता पुढे जाऊया आता लालबागच्या दर्शनाला। यस चलो चलो। तर मित्रांनो, आता इथं तुम्ही पाहू शकता, सरळ गेलात तर आपण लालबागला जाऊ। तर आपण सर्व मित्र आता लालबागला चाललो आहोत। तशी गर्दी सध्या नाही आहे रोडला, पण बघू आता लालबागला किती गर्दी आहे। रे बाबा चल ना पंचला। OMG मित्रांनो, शनिवार रविवारच्या मानाने लालबागच्या राजाच्या दर्शनाला खूप कमी गर्दी आहे। तुम्ही पाहू शकता दर्शनाची रांग सतत पुढे जात आहे। मित्रांनो, बाप्पाच्या आशीर्वादाने आणि आमच्या नशिबाने आम्हाला लालबागच्या राजाची 9 वाजताची आरती पाहायला आणि ऐकायला मिळाली। मन एकदम प्रसन्न झाले आणि एक नवीन उत्साह अंगात शिरून आला। तर मित्रांनो, लालबागच्या राजाचं दर्शन झालेलं आहे। तर आता आपण चिंतामणीचं दर्शन घ्यायला जाणार आहोत। बघू आता चिंतामणीला किती गर्दी येते, आता एकदम पाहून घेऊ आपण। चिंतामणी राजाच्या दरबारात बऱ्यापैकी गर्दी आहे। भाविकांना नम्र विनंती, पुढे चालत राहावे, पुढे चालत राहावे, पुढे चालत राहावे। आला 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 चिंतामणी आला, चिंचपोकळीचा चिंतामणी आला, आला आला आला। मित्रांनो, आता आपण गणेश गल्लीचं राजाचं दर्शन घेणार आहोत। तर आपण सगळे आता श्रीकांत, आपण सर्व मित्रमंडळी आता गणेश गल्लीला जाणार आहोत। फुल मजा मस्ती चालू आहे, पाहू शकता, उत्साह पाहू शकता मित्रांनो। गणेश गल्लीच्या राजाचे दर्शन घ्यायचे असेल तर इथे 2 रांगा तुम्ही पाहू शकता। एक सर्वसाधारण मुखदर्शनाची रांग आहे, तर दुसरी 5 धारकांची रांग आहे।
दिव्यांची सजावट एक नंबर केलेली आहे, अप्रतिम, दिसायला एकदम भारी वाटतं. गणेश गल्लीच्या राजाची मूर्ती सर्वात उंच आहे आणि उभी अशी मूर्ती आहे. तुम्ही पाहू शकता, लांबूनही तुम्ही ही मूर्ती पाहू शकता. सर्वांच्या नजरेत भेटते ही मूर्ती. अप्रतिम आणि सुंदर अशी मूर्ती आहे. तर मित्रांनो, गणेश गल्लीचं दर्शन आता आपलं झालेलं आहे. तर आता आपण दुसरा नंबर झालेला आहे. एक नंबर. सगळ्यांना विचारा कसं दर्शन होतं. एकदम मस्त, गर्दी नव्हती, खूप छान झालेला आहे. मूर्ती कशी होती? गणपतीची मूर्ती चांगली, एकदम मस्त होती. मित्रांनो, तिन्ही गणपतींचे दर्शन करून झालेले आहेत आणि प्रचंड थकायला झालेलं आहे आणि भूक देखील खूप लागले. तर तो थकवा आणि भूक घालवण्यासाठी आता आम्ही इथे ज्यूस पित आहोत. ज्यूस एक नंबर होता, भारी होता, अप्रतिम चव होती. तर तुम्ही देखील कधी लालबागच्या दर्शनाला आणि इतर गणपतींच्या मूर्तीच्या दर्शनाला तुम्ही इथं या ज्यूस सेंटरला नक्की भेट द्या. तर मित्रांनो, आपण आता 3 गणपती केलेत. एक लालबागचा, चिंतामणीचा आणि गणेश गल्लीचा, असे 3 गणपती आपण केलेले आहेत. आणि आपण सुरुवात केली होती 9 वाजता. 9 ते आता वाजलेत ऑलमोस्ट 1. 4 तासामध्ये आपण 3 गणपती केलेत. ॲक्च्युली शनिवार रविवारच्या मानाने गर्दी जास्त असायला पाहिजे होती, पण सध्या मुंबईमध्ये मराठा मोर्चाचे जे काही समर्थक जमा झाले, तर त्यांच्या भीतीमुळे म्हणा किंवा अजून दुसरं काही कारण असेल, त्यामुळे ह्या वेळेला जरा गर्दी तशी कमी आहे त्या मानाने. तर मित्रांनो, तुम्ही देखील या 3 गणपतींचं आवर्जून दर्शन घ्या. मूर्त्या एकदम भारी आहेत. बाप्पाच्या चरणी ज्या वेळेला तुम्ही जाता, नतमस्तक होता, त्यावेळेला तुम्हाला एक वेगळाच आनंद मिळतो, एक वेगळंच समाधान, एक वेगळी शांती मिळते. तर नक्की तुम्ही जा, भेटा. आम्ही आता 3 गणपती केलेत आणि आता आम्ही गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. दर्शन करून झालेलं आहे. पाय अक्षरशः खूप दुखलेले आहेत. आता जाणार आम्ही मरीन लाईनला. मस्त समुद्राची थंड हवा घेणार, खारट हवा, थंड हवा. तर भेटूया आपण आता डायरेक्ट मरीन लाईनला. चला मरीन ड्राईव्हला. मित्रांनो, सकाळचे 4:15चा टाईम झालेला आहे. प्रचंड भूक लागले. आम्ही सगळेजण आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनच्या बाहेर नाश्ता करायला थांबलो आहोत. तर कसं आहे इडली वडा? काय खातोय तू? मेदू वडा सांबार. वडा खूप क्रंची आहे, टेस्ट चांगली आहे. त्यापेक्षा महत्त्वाचं मला सांगायचं आहे, पहाटेचे 4:30 वाजलेत तरी सुद्धा गणपती उत्सवामुळे अहोरात्र दुकान चालू आहे भैयाचं. आपला भैया दाखवा. ही एक सगळ्यात चांगली गोष्ट. बाकी परफेक्ट. आपण CST स्टेशनच्या बाहेर ते पण बरोबर दिसतं तिकडे मागे, ते काही नाही. बरोबर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपण CST स्टेशनच्या बाहेर आहोत आणि मस्तपैकी गणपती दर्शन केल्यानंतर आपलं जी भूक लागली, आपण आता मेदू वडा सांबार खायला आलो आणि एक नंबर मस्तच आहे. तर मित्रांनो, आता आपलं गणपती दर्शन झालेलं आहे. आता आपण घरी चाललो आहोत. आपण CST स्टेशनवरून सर्वात पहिली जी ट्रेन आहे, खोपोली ट्रेन पकडली आहे. 4:35ची आहे ट्रेन समथिंग. ती पकडले आणि आपण आता सर्वजण फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये बसलो आहोत आणि मस्तपैकी थकलो होतो. ॲक्च्युली अर्धे लोक तर झोपले आहेत. लिटरली तुम्ही पाहू शकता बघा, श्रीकांत मस्तपैकी गाठ झोपला आहे. आणि आता आम्ही आज चाललो आहोत आणि शेवट करतो आता व्हिडिओला. आता भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.